2024च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महायुती सरकारसाठी विधानसभेची निवडणूक कठीण जाणार अशी चिन्ह दिसू लागली होती। पण दोन निवडणुकांच्या मधला 3 ते 4 महिन्यांचा काळ ही सुवर्ण संधी मानून महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली आणि लोकसभेला महायुतीला भरभरून यश मिळालं। महायुतीच्या यशात सगळ्यात मोठा वाटा होता तो लाडकी बहीण सारख्या योजनांचा। थेट लाभ देणाऱ्या या योजनांनी महायुतीला निवडणुकीत यश तर दिलं, पण आता सरकार स्थापन झाल्यावर तिजोरीवरचा ताण कसा कमी करायचा हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्यामुळे दारू विक्रीचे परवाने नव्याने सुरू करून तिजोरीत भर घालण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांपुढे ठेवण्यात आलाय आणि यावर काही निर्णय होण्याआधीच आरोप सुरू झाले आहेत। सरकारनं दारू विक्रीला प्रोत्साहन द्यावं की नाही? दारू विक्री परवाने महसूल वाढीचा स्रोत असावेत का? दारू परवान्यांच्या नफेखोरीला सरकारनं आळा घालावा का? दारू विक्रीचे परवाने वाढवले तर समाजाचं नुकसान होईल का? येत्या काही दिवसात या प्रश्नांवर जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण आहे सरकारी अधिकाऱ्यांनी अर्थमंत्र्यांना दिलेला सल्ला। सरकारने नव्याने मद्य विक्री परवाने दिले तर राज्याचे उत्पन्न वाढेल असा अधिकाऱ्यांचा सल्ला आहे। तिजोरीत महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांना एका बैठकीत हा सल्ला देण्यात आल्याची माहिती आहे। आता हा सल्ला देण्यामागची कारणं काय आहेत तेही बघा। महाराष्ट्रात विदेशी दारू विक्रीचे 1700 परवाने, महाराष्ट्रात देशी दारू विक्रीचे 3500 परवाने। सगळे परवाने 1972 पूर्वी वितरित झाले। 1972 नंतर विदेशी मद्य विक्रीचे परवाने दिलेले नाही आहेत। जुन्या परवान्यांच्या हस्तांतरासाठी सरकारला 1 कोटी रुपये मिळतात। प्रत्यक्षात हस्तांतर होताना 10 कोटींहून अधिकचे व्यवहार होतात। बियर शॉपीमध्ये दारू विक्रीला परवानगी दिलेली नाही। अवैध दारू विक्रीतून लाखो रुपयांचे व्यवहार होतात। या व्यवहारातून सरकारला कोणताही महसूल मिळत नाही। म्हणजे राज्यात दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होते, पण त्या तुलनेत सरकारला महसूल मात्र अत्यंत कमी मिळतो। त्यामुळे बियर शॉपीमधून दारू विक्रीला परवानगी देणे, विदेशी दारू विक्रीचे परवाने वाढवणे या माध्यमातून सरकारला आणखी महसूल मिळू शकतो असा अधिकाऱ्यांचा सूर आहे। पण या बाबतीत कोणताही निर्णय होण्याआधीच विरोधक संतापले। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारू प्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार। काही करून लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे। आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफचं कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती? त्यांचीच कल्पना होती ना। म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता। म्हणून आता यांनी टीका करणं सोडून द्यावं, जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजे। विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आहे। एकीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतोय तर दुसरीकडे वित्तीय तूट वाढतीये। सरकारला यातून मार्ग काढण्यासाठी उत्पन्न वाढवायचं आहे, पण त्यासाठी सगळ्यांची साथ मिळवणं सोपं नक्की नाहीये। देशी दारू ही गरीब कुटुंबासाठी अत्यंत घातक आहे। याचं कारण असं की देशी दारूचा ग्राहक हा खेड्यातला कष्टकरी वर्ग आणि शहरी झोपडपट्ट्यामधला गरीब वर्ग आहे। देशी दारूमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर मारहाण होते, हिंसाचार होतो, अनेक महिलांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत। आणि म्हणून 1972 पासून सरकारने असं ठरवलं की विदेशी दारूबद्दलची भूमिका वेगळी असेल, परंतु देशी दारू मात्र कोणत्याही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढता कामा नये। आणि म्हणून गेली 52 वर्ष एक सुद्धा परवाना महाराष्ट्रामध्ये देशी दारूचा दिला गेलेला नाही। आणि मग इतका गंभीरपणे इतक्या सरकारांनी विचार केल्यानंतर केवळ आर्थिक अडचण आहे म्हणून अशा पद्धतीने देशी दारूची दुकानं सुरू करणं हे अत्यंत क्रौर्य आहे आणि या महिलांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे। खरं तर दारू विक्रीतून महसूल वाढवण्याचा मार्ग सरकारसाठी नवा नाही। कोरोना काळात अर्थव्यवस्था मंदावलेली असताना सर्वात पहिला पर्याय पुढे आला तो दारू विक्रीचाच। दक्षिणेतील अनेक राज्य दारू विक्रीच्या माध्यमातून मोठा महसूल गोळा करतात। महाराष्ट्रातही दारू विक्रीतून येणाऱ्या महसुलाचं प्रमाण मोठं आहे।
लोकांना दारू पिण्यापासून परावृत्त करणं आणि दारू विक्रीतून मोठा महसूल मिळवणं ही परस्पर विरोधी कामं सरकारच करत असतं. आता यातल्या कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर ठरतं. आत्ताच्या परिस्थितीत दारूबंदीकडे वळणं हा काही सरकारसाठी फार आवडता उपाय असेल असं दिसत नाही. त्यामुळे दारू विक्री धोरणात येत्या काही दिवसात बदल झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.